नमस्कार. प्रखर हिंदुत्वाची मांडणी करणारे आणि काळापुढे जाऊन दिशादर्शन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणादायी विचार फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. याच मताशी बांधिलकी मानून स्वातंत्र्यवीरांचे समग्र साहित्य श्राव्य पुस्तक अर्थात ऑडिओ बुकच्या स्वरूपात प्रकाशित करण्याचा उपक्रम हर घर सावरकर समितीतर्फे घेण्यात आला आहे. आपण हे पुस्तक जरूर ऐका आणि त्यापासून प्रेरणा घेऊन समग्र सावरकर साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवा. वीर सावरकरांचे देशप्रेम, हिंदुत्ववादी विचार, साहित्यिक प्रतिभा, वैज्ञानिक दृष्टिकोन, देशासाठी केलेलं त्याग आणि साहस यांचे दर्शन आपल्याला त्यातून घडेल. आपला देश बलवान आणि समृद्ध घडवण्यासाठी या विचारांच्या बळावर आपण कटिबद्ध राहू याची खात्री मला वाटते. आपल्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. हिंदू पदपादशाही. 1. नवीन युग. स्वधर्म राज्य वृद्धी कारणे तुम्ही सुपुत्र निर्माण आहात. शहाजी महाराजांचे शिवाजी महाराजांना पत्र. इसवी सन 1627 या वर्षी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ह्या जन्मामुळे त्या दिवसाला नवीन युगाचा प्रारंभ दिन व्हावयाचे भाग्य लाभावयाचे होते. शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्या पूर्वीही हिंदू वंशाच्या सन्मान संरक्षणाच्या कार्यार्थ आणि महम्मदी शत्रूंची धाड थोपून धरता धरता शेकडो हिंदू वीरांनी झुंज करून आत्महवन केले होते. आपल्यापूर्वी यश न मिळता पडलेल्या ह्या वीरांच्या आणि हुतात्म्यांच्या इतक्याच शौर्याने लढत असता त्या युद्धात यशस्वी व्हावयाचे भाग्य शिवाजी महाराजांना लाभले. त्यांनी विजयाची एक लाटच उत्पन्न केली. ती जसजशी पुढे जाऊ लागली तसतशी अधिक प्रचंड होऊ लागली. तिने आणखी 1 शतक किंवा काही अधिकच काल हिंदू ध्वजा आपल्या मस्तकावर धारण करून तिला वैभवातून अधिक वैभवाकडे आणि महत्कृत्यातून महत्तर कृत्याकडे नेऊन पोचविले. गझनीच्या महम्मदाच्या आक्रमणाबरोबर प्रारंभ झालेली मुसलमानांच्या भारत विजयाच्या भरतीची लाट वेगाने पुढे पसरून अखिल भारतवर्ष तिच्या खाली बुडून गेले होते. तिच्यामधून ज्यांनी आपले मस्तक वर काढले आणि आपल्या खड्या मराठी स्वरात तिला आज्ञा केली, बस, ह्याच्यापुढे 1 पाऊल येशील तर ध्यानात धर, असे पहिले राष्ट्रवीर शिवाजी महाराज. साधारणपणे असे म्हणता येईल की इसवी सन 1627 पूर्वी हिंदू आणि मुसलमान सैन्यांची गाठ कोठे का पडेना, केव्हा हिंदूंचा नायक मृत किंवा नाहीसा झाल्यामुळे तर केव्हा एखाद्या कारभाऱ्याने किंवा सेनानायकाने विश्वासघात केल्यामुळे, पण हिंदूंचा पराभव हा व्हावयाचाच. शिवाजी महाराज राजकीय क्षेत्रात अवतीर्ण होईतो हिमालयापासून दक्षिण समुद्रापर्यंत प्रत्येक युद्धाचा निर्णय कोणच्या न कोणच्या कारणाने हिंदू ध्वजाला विपरीत व्हावा असा क्रमच पडला. दाहिराची दुर्दशा, जयपाळाची युद्धे, अनंगपाळाचा प्रतिरोध, पृथ्वीराजाचे धराशयन, कालिंजर, शिकरी, देवगिरी, तालिकोट येथले अशुभ दिवस, ह्या प्रसंगांचा नुसता उल्लेख वरील विधानातील खेदजनक सत्य पटवायला पुरेसा आहे. पण शिवाजी महाराजांच्या समर्थ हातांनी ह्या आपल्या लोकांच्या दुर्दैवाच्या अवदसेला जणू काय प्रत्यक्षच धरून तिचे तोंड अगदी विरुद्ध दिशेला वळविले आणि आजपर्यंत आपल्या मागे होती त्याप्रमाणे त्यांच्या मागे तितक्या तीव्रतेने ही कृत्या लावून दिली. पुन्हा केव्हाही हिंदू ध्वजाला महम्मदी अर्धचंद्रापुढे वाकावयाची पाळी आली नाही. इसवी सन 1627 नंतर ते चक्र उलटले. हिमालयापासून दक्षिण समुद्रापर्यंत ह्यानंतर हिंदू आणि मुसलमान सैन्यांची कोठेही गाठ पडो, हिंदूंचा विजय हा व्हावयाचाच आणि मुसलमानांना धूळ ही खावी लागावयाचीच. मग त्यांची संख्या कितीही असो आणि त्यांनी अल्लाहो अकबरची गर्जना कितीही उच्च स्वराने केलेली असो. अल्लाहो अकबर, अल्लाचा विजय असो. ईश्वर खरोखरीच विजयी झाला, पण तो हिंदूंचा ईश्वर झाला.
इसवी सन 1627 नंतर ईश्वराने निस्संदेह आपले नाव हिंदूंच्या पक्षात समाविष्ट केले. मूर्तीपूजकांच्या पक्षाला तो मिळाला आणि मूर्तीभंजकांची त्याने निकराने पाठ पुरविली. सिंहगडाचा पाडाव, पावनखिंडीची झुंज, गुरु गोविंद सिंग, बंदा बहादूर, छत्रसाल, बाजीराव, नाना, भाऊ, मल्हारराव, परशुरामपंत, रणजीत सिंग ह्यांचे पराक्रम इत्यादी गोष्टींकडे नुसता दृष्टिक्षेप केल्याबरोबर ह्या विधानाची सत्यता पटेल. ह्यांनी आणि इतर रजपूत, मराठे आणि शीख सेनानायकांनी जेथे जेथे आणि जितक्या वेळा मुसलमानांशी गाठ पडली तेथे तेथे आणि तितक्या वेळा मुसलमानांना चोपून काढले. हिंदूंच्या राजकीय भाग्याला जी महत्वाची आणि विजय प्रवर्तक कलाटणी मिळाली तिचे श्रेय शिवाजी महाराज आणि त्यांचे अध्यात्मगुरू श्री रामदास स्वामी ह्यांनी आपल्या हिंदू जातीपुढे जे थोर आध्यात्मिक आणि राष्ट्रीय ध्येय ठेविले त्या ध्येयाला जितके आहे तितकेच त्यांनी समरक्षेत्रात उपयोगात आणलेल्या नवीन डावपेचांच्या युद्धपद्धतीला नि शस्त्र साधनांना आहे. महाराष्ट्र धर्म ही हिंदू जातीच्या राष्ट्रीय जीवनाची मृतप्राय झालेली ज्योत प्रज्वलित करणारी एक नवीन शक्ती होती हे जितके सत्य आहे तितकेच महाराष्ट्र युद्ध पद्धती त्या काळी हिंदू लोकात प्रचलित असलेल्या युद्धशास्त्रामध्ये क्रांती घडविणारी नवीन युद्धपद्धती होती हे खरे आहे. ज्या ध्येयाने ह्या हिंदू स्वातंत्र्याच्या युद्धातील नेत्यांमध्ये आणि सेनापतींमध्ये इतकी दृढनिष्ठा उत्पन्न केली आणि त्यांच्यात इतका आवेश आणला ते ध्येय म्हणजे हिंदू पदपादशाही, स्वतंत्र हिंदू साम्राज्याची प्रस्थापना करणे हे होते. आणि ज्या युद्धपद्धतीने मुसलमानी सत्तेला मराठ्यांच्या पुढे तग धरणे अशक्य केले आणि अंती जिने हिंदू शीर्षावर विजय किरीट चढवला ती युद्धपद्धती म्हणजे शत्रूला चकवावयाची, गनिमी काव्याची युद्धपद्धती होती. ह्या उदात्त ध्येयाच्या जाणीवेमुळे मराठ्यांनी पिढ्यानपिढ्या केलेल्या प्रयत्नांना स्फूर्ती मिळाली. भिन्न भिन्न कालात आणि दूर दूर पसरलेल्या प्रांतात त्यांनी केलेल्या कृत्यांमध्ये समान हितसंबंध आणि एकसूत्रीपणा प्राप्त झाला. आपण हाती घेतलेले कार्य म्हणजे आपल्या धर्माचे आणि देशाचे कार्य आहे. आपल्यातील वीरांनी आणि महापुरुषांनी ज्याला हातभार लावला पाहिजे असे कार्य आहे अशी दृढ भावना त्यांच्या मनात उत्पन्न केली. मराठ्यांना त्या जाणीवेने पायरी पायरीने पण विजयभराने दिल्लीच्या महाद्वारापर्यंत, उत्तरेला सिंधू नदीच्या तीरापर्यंत आणि दक्षिणेत दक्षिण समुद्राच्या तटापर्यंत कसे नेले आणि तिच्या योगाने त्यांच्या कृत्याच्या ह्या कथेला अशा एका दिव्य राष्ट्रीय महाकाव्याचे स्वरूप कसे मिळाले ते पुढे पाहू. पूर्वी प्रत्येक हिंदू माता आपला पराभव कसा झाला आणि अंती आपल्या शत्रूंचा कसा विजय झाला ह्या गोष्टींचे वर्णन करणारी तोपर्यंत प्रचलित असलेली गाणी गात. गाण्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने जयसूचक आणि उदात्त सुरात आपल्या मुलांना अत्यंत अभिमानाने गाऊन दाखवील अशा महाकाव्याचे विश्वरूप त्या विजयांनी कसे प्राप्त झाले हे आता आपण क्रमाक्रमाने पाहू. इसवी सन 1627 मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचे चरित्र लिहिणारे जुने बखरकार आपल्याला सांगतात की जसजसे ते मोठे होऊ लागले तसतशी हिंदू जातीला प्राप्त झालेली राजकीय पारतंत्र्याची अवस्था त्यांना फार बोचू लागली. परक्यांच्या पायांखाली आपल्या देवांची देवळे कशी तुडविली जात होती आणि आपल्या पूर्व वैभवाचे अवशेष कसे कलंकित आणि अपमानित होत होते हे डोळ्यांनी पाहिले आणि त्यांचे हृदय विद्ध होऊन गेले. त्यांची शूर माता जिजाबाई हिने हिंदू जातीच्या पूर्व वैभवाच्या वर्णनाने श्रीराम आणि श्रीकृष्ण, अर्जुन आणि भीम, अभिमन्यू आणि हरिश्चंद्र ह्यांच्या कथांनी त्यांच्या वीरवृत्तीचे पोषण केले. किंबहुना ज्या वातावरणात ते श्वासोच्छ्वास करीत होते ते वातावरणच
नवीन आशांनी आणि आकांक्षांनी भारून गेले होते. ज्यांच्या पूर्वजांनी देवांशी आणि देवदूतांशी समोरासमोर भाषण केले होते आणि प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी ज्यांना मी कधीही सोडणार नाही म्हणून अभिवचन दिले होते, त्या हिंदूंच्या राष्ट्राची पारतंत्र्यातून मुक्तता करणारा अवतार उत्पन्न होणार, हीच एक गोष्ट ज्याच्या त्याच्या तोंडी झाली होती. त्यांच्या घराण्यात चालत आलेल्या आख्यायिकांमुळे ह्या राष्ट्रीय अवताराचा जन्म आपल्याच घरी होणार, हा महाराजांचा विश्वास होता. आपल्याच विषयी तर ह्या सर्व आख्यायिका नसतील? हे महत्कार्य साधण्यासाठी जे हत्यार परमेश्वराने निश्चित केले ते हत्यार, आपल्या जातीचा तो ईश्वर नियोजित विमोचक आपणच असू काय? ते तसे असो किंवा नसो, एक गोष्ट निश्चित होती. त्यांचे त्या परिस्थितीतील कर्तव्य स्पष्ट होते. असलेल्या स्थितीत समाधान मानणाऱ्या दासाच्या सुखासीन जीवनाच्या क्षुद्र आशांना आपण तरी बळी पडावयाचे नाही, आणि ज्याने आपल्या राष्ट्राचे सिंहासन फोडून टाकले नि आपल्या देवतांच्या वेदींचा भंग केला, त्या परकीय राज्यकर्त्याकडून पाठ थोपटून घेणारा आणि हाजी करणारा त्यांचा सेवक व्हावयाचे नाही, हे निश्चित. इतर साह्याला येवोत न येवोत, आपण तरी सर्वस्वावर पाणी सोडून आपल्या पूर्वजांच्या अस्थींचे आणि देवतांच्या देवळांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करावयाचा, युद्धे भांडावयाची आणि प्रसंगी आपल्यापेक्षा बलिष्ठ शत्रूंशी झगडता झगडता मरावयाचे. त्यात यश मिळवण्याचे आपल्या दैवी असले आणि मरण न येता समरभूमीवर विजयश्री आपल्याला माळ घालणार असली, तर विक्रमादित्य किंवा शालिवाहनाप्रमाणेच आपल्यालाही आज कित्येक पिढ्यांना पडलेली स्वप्ने ज्यात संस्मरणीय रीतीने पूर्ण झालेली दिसतील, अशा आणि जे मिळण्यासाठी आपल्या धर्माच्या साधूंनी आणि संतांनी आजपर्यंत आशायुक्त अंतःकरणांनी देवाला आळविले, अशा हिंदूंच्या एका श्रेष्ठ आणि वैभवशाली साम्राज्याचा पाया घालण्याचे श्रेय लाधेल.